नमस्कार पब्लिक, नमस्कार. मी प्रशांत सक्ते नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आज जायचं आहे आपण महाबळेश्वरला. मामा आणि मामी यांची अॅनिव्हर्सरी आहे. त्याने सकाळपासून कॉल केले भरपूर. ते बोलत ते या पण मीच बोलत होतो नाही म्हणून. तर त्यासनी सरप्राईज करायचं आहे आपण. तिथे अचानक जाऊन त्यासनी त्यांचे रिॲक्शन घ्यायचं आहे आपल्याला. तर व्हिडिओ सुरू करूया. धरायला लागतंय. वळव्या गावामधील चौक पहा. तिथून पुढे आपल्याला जायचं आहे. एसटी काय आली नाही, त्यामुळे डमडमनंच इस्लामपूर पर्यंत गेलो. हे मित्राचेच डमडम होते, बघा तुम्ही. हे पहा मित्रांनो, असे आपण निघालो आहे. तिथून पुढे आलो इस्लामपूरच्या स्टँडमध्ये. बघा तुम्ही, लाल पऱ्या सगळीकडे दिसत आहेत. आपण आलेलो आहे इस्लामपूरच्या स्टँडमध्ये. तर पूर्ण गर्दी पाहू शकता इस्लामपूर स्टँडमध्ये किती आहे ते. इथं आम्ही एसटीची वाट बघत होतो. सातारा एसटी पाहिजे होती आम्हासनी, ती लवकर काही लागली नाही. एवढ्यात लागली आमची दीदी पाहायला गेली. तर आम्ही बसलो एसटीमध्ये. तर निघालो तिकडेच. असे कंडक्टर मामा तिकीट काढत होते. तसेच आपण पुढे जायचं आहे. ब्लॉक शेवटपर्यंत पहा. त्यानंतर आलो साताऱ्यामध्ये. असं बोगद्यातून निघालेलो. सातारा एस टी स्टँडमध्ये उतरलो. मी पोचलो आहे सातारा स्टेशनमध्ये, एस टी स्टँडमध्ये. अजून इथून पुढे जायचं आहे आपल्याला महाबळेश्वरला. महाबळेश्वर इथून 60 किलोमीटर आहे. तर बघूया मामा मामीचं आपल्याला ॲनिव्हर्सरी केक कापताना धावतंय का नाही ते. नंतर 3-3.5 तास झाले एस टीचा प्रवास चालूच आहे. दुखायला लागले सगळं अंग. कधी नाही ते प्रवास करायला लागले. तर तुमच्यासाठी आपण महाबळेश्वरला जाऊ, काय होते ते बघू. आणि त्यांचे रिॲक्शन आपल्याला घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये. आपण त्यांना सरप्राईज द्यायचं आहे. ते बघू त्यासने आवडते का नाही ते. तर चला. सातारा महाबळेश्वर एस टीमध्ये बसलो. तुम्ही पाहू शकता किती भारी वाटते ते. त्यानंतर आलो महाबळेश्वरमध्ये. तुम्हाला एस टी स्टँड दाखवतो महाबळेश्वरचं. हे पहा महाबळेश्वरमध्ये. तर मामांकडे जाऊ, काय काय झाले काय काय नाही बघू. वाढदिवस कुठे होणार आहे ते पण पाहू. आणि आपलं सरप्राईज त्यासनी कसं वाटतं ते पण पाहूया. तर जाऊया चालेल. हे आमची मम्मी आणि आमच्या घरली कधी चाललीत बघा. तर चला. आलोय मामांच्या इथं. तर बघूया रिॲक्शन त्यांचे. काय म्हणाय ना नुसतं पहिला किती व्हिडिओ करायलाच काय. येस, आय लाईक और सबस्क्राइब करा. करायचं लागेल. व्हिडिओ करायला येऊ. असं त्याने वाढदिवसाचं डेकोरेशन केलं. तर तुम्ही पाहू शकताय किती सुंदर दिसतंय. ए काय करायला आलायस? एकदम मस्त वाटलं. बेस्ट सरप्राईज होता. आला एकदम धक्का दिला.
बॉस अरे भावा तू आलास म्हणून जमलं तू अरे दुकान आले दादा तुझी गाडी गेली मित्रांनो तुम्ही पाहू शकताय किती थंडी आहे इथे. सगळ्या लेडीज जाळ करून बसलेल्या आहेत. एवढी थंडी आहे तिथे महाबळेश्वरमध्ये. जेवण करून घेतले, तिथून आलो हॉटेलकडे निघालेलो. तिथेच राहण्या खाण्याची सोय केली ती मामांनी. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नक्कीच सबस्क्राईब नक्कीच करा.